नमस्कार मित्रांनो, शाळा मित्र एज्युकेशन चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। शिक्षक भरती 2026 अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे। त्याच पद्धतीने आपली कोणत्या आस्थापनेवरती निवड झाली हे देखील वेबसाईटवरती जाहीर झालेले आहे। त्याच पद्धतीने पवित्र पोर्टलकडून एक प्रेस नोट देखील जारी करण्यात आली आहे। काय आहे ही प्रेस नोट आणि कशी असेल संपूर्ण प्रक्रिया तर जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। पवित्र प्रणालीमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदभरती सन 2025 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार प्राप्त जाहिरातील मुलाखतीच्या प्रकारातील रिक्त पदासाठी उमेदवारांच्या निवडीबाबत शिफारस म्हणजे ज्या उमेदवारांना विदाऊट मुलाखतीच्या ज्या आस्थापना होत्या त्या आस्थापनेवरती त्यांची निवड झालेली आहे अशा उमेदवारांच्या बाबतीत हे परिपत्रक आहे। तर महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025चा ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते। सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 27/8/2025 ते 5/6/2025 या कालावधीत घेण्यात आली होती। तर या चाचणीसाठी एकूण 2,28,608 उमेदवारांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 2,11,308 उमेदवार चाचणीत प्रविष्ट झाले होते। त्यातील उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले उमेदवार होते। 1,70,108 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केले होते व मुलाखतीसाठी व मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह असे दोन प्रकारात या वर्गीकरण करण्यात आले होते। यामध्ये आहे 1/4/2026 ते 20/8/2026 या दरम्यान जाहिराती प्राप्त झाल्या होत्या। त्यासाठी प्राप्त उमेदवारांकडून दिनांक 6/8/2026 ते 16/8/2026 या कालावधीत प्राधान्यक्रम घेण्यात आले होते। आपल्या आता याच महिन्यामध्ये उमेदवारांकडून प्रेफरन्स देखील घेण्यात आले होते। त्यानंतर आहे पदभरतीसाठी उमेदवारांचे प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीसाठीच्या या प्रकारातील गुणवत्ता यादी आज सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध करण्यात येत आहे। बघा, मुलाखती शिवाय जी पदभरती होणार होती शिक्षक भरती होणार होती त्याची यादी आज संध्याकाळी 7 वाजता प्रसिद्ध होणार आहेत। आणि त्याच पद्धतीने आपलं जे लॉग इन असणार आहे त्या लॉग इनवरती आपल्याला कोणत्या आस्थापनेवरती निवड झालेली आहे, कोणत्या जिल्हा परिषद असेल, खाजगी व्यवस्थापन असेल, त्यानंतर इतर देखील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे व्यवस्थापन असेल त्यामध्ये आपली कुठे निवड झाली हे आपल्याला कळणार आहे। तर आपण स्क्रीनवर बघू शकतो की मुलाखतीशिवाय या व्यवस्थापनात प्राप्त जाहिराती व शिफारस झालेल्या पदांचा तपशील आहे। बघा आता तर जिल्हा परिषद आहेत तर एकूण महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद आहे। या जिल्हा परिषदेमध्ये एकूण जागा ज्या होत्या विदाऊट मुलाखतीच्या तर 13,224 होत्या आणि शिफारस केलेली संख्या आहे उमेदवारांची 8,569। त्यानंतर आहे नगरपालिका नगर परिषद तर 280 जागा रिक्त होत्या। 280 जागांची जाहिरात होती, त्यामध्ये 224 उमेदवारांना शिफारस झालेली आहे म्हणजे त्या उमेदवारांची निवड झालेली आहे। त्यानंतर आहे महानगरपालिकेच्या जागा होत्या 1,955 तर 1,306 उमेदवारांची निवड झालेली आहे। त्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या ज्या शासकीय शाळा आहेत की आदिवासी विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या या शाळांमध्ये रिक्त जागांची संख्या होती 2,431 आणि उमेदवारांची निवड झालेली आहे 1,609। त्यानंतर शासकीय विद्यानिकेतनच्या शाळा होत्या 46 ज्या जागा होत्या 46 होत्या आणि त्यामध्ये उमेदवारांची निवड झालेली आहे 45। त्यानंतर खाजगी शैक्षणिक संस्था इतर ज्या संस्था आहे महाराष्ट्र राज्यातील ज्या संस्था विदाऊट मुलाखतीशिवाय त्यांची पदभरती होती अशा ज्या संस्थेमध्ये होती 1,895 जागा होत्या आणि उमेदवारांची निवड झालेली आहे 1,455। तर अशा पद्धतीने एकूण 19,054 रिक्त जागा होत्या। यापैकी 13,199 जागा या आजद्वारे या पवित्र प्रणालीमध्ये भरण्यात आलेले आहे। त्यानंतर आपण स्क्रीनवर बघूया की कोणत्या पदनिहाय या जागा होत्या। तर इयत्ता 1ली ते 5वीमध्ये म्हणजेच प्राथमिक शिक्षकमध्ये 12,609 जागा होत्या आणि एकूण शिफारस होत असलेल्या जागा आहे 7,507 आणि 6वी ते 8वीमध्ये जागा होत्या 5,439 आणि एकूण भरलेल्या जागा आहेत 4,207। त्यानंतर आहे इयत्ता 9वी 10वीसाठी 1,298 जागा होत्या आणि भरलेल्या आहे 1,111। त्यानंतर इयत्ता 11वी 12वीसाठी जागा होत्या 365 आणि एकूण भरल्या आहेत तर 282 जागा। अशा पद्धतीने ही पदभरती झालेली आहे। त्यानंतर आपण स्क्रीनवर बघू शकतो की काही सूचना देखील दिलेल्या आहेत। तर समांतर आरक्षणातील माजी सैनिक आणि अंशकालीन जे उमेदवार होते तर अंशकालीन उमेदवार आणि माजी सैनिक यामध्ये जाहिरातीतील पदे मंजूर आहेत, परंतु त्या प्रवर्गामध्ये उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे 2,760 पदे व
1160 पदे रिक्त राहिलेली आहेत. तसेच अनुसूचित जातीतील प्रवर्गातील 802 व पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातील प्रवर्गांची संख्या जी आहेत तर 1408 पदे रिक्त राहिलेली आहेत. तर या दोनही ठिकाणी म्हणजे जे उमेदवार आहेत ते उपलब्ध होऊ शकलेले नाही म्हणून ही पदं रिक्त राहिलेली आहेत. त्यानंतर सदर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने कन्व्हर्टेड राऊंड घेऊन ही पदं भरण्यात येणार आहे. यामधील कोणती पदं भरण्यात येतील तर माजी सैनिक आणि अंशकालीन शिक्षक अंशकालीन जी पदं आहेत तर या 2 पदांना कन्वर्ट केलं जाईल आणि त्यानंतर उमेदवार प्राप्त झाले नाही तर त्यानंतर जे उमेदवार उपलब्ध असतील त्या उमेदवारामधून ही पदं भरले जातील. परंतु पेसा क्षेत्रातील व आदिवासी अनुसूचित जमातीतील जे उमेदवार असणार आहेत त्यांच्या जागेवरती ही पदभरती होणार नाही आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की मुलाखती शिवाय निवड प्रक्रियेतील निवडीबाबत उमेदवारांना SMS द्वारे माहिती कळविण्यात येणार आहे. संकेतस्थळ दिलेलं आहे की महाटेटचं त्या संकेतस्थळावरती आपल्याला ही यादी देखील पाहायला मिळणार आहे आणि आपली निवडीची स्थिती देखील आपल्याला यातून कळणार आहे. तर लगेच आपण आता वेबसाईटवरती जाऊन बघू शकता की आपल्याला कोणत्या आस्थापनेवरती निवड झालेली आहे आणि आम्हाला देखील कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. आणि पुढील अपडेटसाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.